आज आपण पाहणार आहोत घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी व सुख शांती लागण्यासाठी काही उपाय। सुख आणि शांती हे प्रत्येक घरातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या घरात सुख शांती टिकून राहावी, कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र राहावे, आनंदात राहावे। परंतु बऱ्याच वेळा अनेक कारणामुळे वादविवाद, तणाव आणि अशांतता निर्माण होते। या परिस्थितीत घरात सुख शांती कशी टिकवावी, यासाठी काय करावे, घरातील कोणते बदल करून घ्यावे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पहिली गोष्ट म्हणजे घरात तुळशीचं रोप ठेवावे। तुळशीच्या झाडाचे धार्मिक तसेच वैज्ञानिक खूप जास्त महत्त्व आहे। तुळशीला पूजनीय मानले जाते। तिच्या पूजेमुळे घरात शांती व समृद्धी येते। तुळस वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सभोवतालची सकारात्मक ऊर्जा वाढवते। तुळस नेहमी मुख्य दरवाजासमोर असावी। तुळशीला रोज दिवा लावावा, त्यामुळे घरात चांगले वातावरण राहते। दुसरी गोष्ट म्हणजे घराची नियमित स्वच्छता करावी। घर स्वच्छ असणे हे घरातील शांतीसाठी खूप महत्त्वाचे आहे। घरात स्वच्छता ठेवल्यामुळे घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते। मुख्यतः देवघर, स्वयंपाकघर आणि बैठक खोली नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे। घरातील जुने कपडे, जुने सामान जास्त काळ घरात ठेवू नये। या वस्तू घरात न ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि घरात सुख शांती लाभते। तिसरी गोष्ट म्हणजे दररोज देवपूजा करावी। धर्म आणि अध्यात्म हे सुख शांतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। नियमितपणे देवाची पूजा, ध्यानधारणा किंवा स्तोत्र पठण केल्याने घरातील वातावरण पवित्र राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होते। चौथी गोष्ट म्हणजे घरात नियमित सकारात्मक बोलावे। सकारात्मक विचार हे घरातील सुख शांतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। घरातील वातावरण ताणतणाव आणि नकारात्मक विचारामुळे घरात अशांतता निर्माण होते। घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या विचारावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि नेहमी घरात सकारात्मक बोलावे। ध्यान आणि साधनामुळे मन शांत राहते आणि मनात सकारात्मक विचार येतात। यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहते। पाचवी गोष्ट म्हणजे सततच्या भांडणाने घरात अतिशय नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्याहीपेक्षा जास्त त्यावेळेस दोघांनी किंवा सर्वांनी तिथेच पडून राहिल्याने पटत नसेल तर मुद्दे सोडवावेत आणि जर सुटत नसतील तर वेगळं व्हावं, हाच शेवटचा पर्याय आहे। सहावी गोष्ट म्हणजे घराच्या प्रवेशद्वाराजवळ शू स्टँड उघडे ठेवू नका। हे फक्त घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते। शू रॅक ठेवण्याची उत्तम दिशा म्हणजे पश्चिम किंवा नैऋत्य कोपरा। तुम्ही ते उत्तर, दक्षिण पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।